प्रेरणा सर ऐका ना माझं सर चल 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 प्रेरणा काकू काका सर 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 ऐका ना माझं सर समीर प्लीज प्लीज ऐका ना माझं मी सांगून टाकते आईला मी बोलते तिच्याशी आणि सांगून टाकते तिला की लग्नानंतर माझा सगळा पगार ना आपल्याच तुमच्याच घरी राहील प्रेरणा हे बघ आता आपलं पुढे काही होऊ शकेल असं मला वाटत नाही समीर पण आपलं सगळं ठरलं होतं ना ऑलमोस्ट सगळं फायनल झालं होतं ना आपलं मग काय गरज होती तुझ्या आईला एवढं स्पष्ट बोलायची नाही काहीतरी होईल ना काहीतरी करू आपण मार्ग काढू या सगळ्यातून काहीतरी करू मी बोलू का तुमच्या आई बाबांशी मी सांगते त्यांना सगळं व्यवस्थित नाही म्हणजे काहीही गरज नाहीये त्याची समीर 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 प्लीज प्लीज ऐका ना माझं प्लीज प्रेरणा ऐक माझं तुला काय वाटतंय हे मला कळतंय सगळं पण माझ्या आईचा स्वभाव माहितीये मला ती नाही तयार होणार आता लग्नासाठी आणि मुळात तुझा सगळा पगार आम्हाला दिल्यानंतर तुझ्या आई वडिलांचं काय तनुचं शिक्षण होईलच ना आता पूर्ण तू करेल ना नोकरी सांगेन मी त्याला आणि तोपर्यंत बाबांना पण काहीतरी काम करायला वा म्हणजे आता या वयात तुझ्या बाबांना काम करायला सांगणार आहेस तू ते त्यांची प्रकृती एवढी नाजूक असते ना हे बघ प्रेरणा आपलं लग्न झालं असतं ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते हो ना मग करूया ना प्लीज करूया ना कसं करणार तुझ्या आईने कमिटमेंट मागितल्यासारखं विचारलं ग तेही सगळ्यांसमोर तर त्यात मला त्यांची अजिबात चूक वाटत नाही आय डोंट ब्लेम देम हो सर बरोबर आहे तुमचं मी पण त्यांना ब्लेम करतच नाहीये पण यातून पण काहीतरी मार्ग निघेल मी खरंच बोलते मी प्लीज समीर प्लीज मी बोलते त्यांच्याशी मी सगळं समजावून सांगते त्यांना प्लीज तुम्ही ऐका ना, एक चान्स सॉरी आता आपलं लग्न नाही होऊ शकत ए मार 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 पटकन शिट यार मार 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 तायडे अगं एवढी मोठी घोडी झालंस तरी लहान पोरांसारखं रडतस काय आता तू नवरी होतलस समीरची बायको होतलस थांब आता तुझा मूड ठीक करतोय मी समीरची बायको प्रेरणा समीरची बायको प्रेरणा आता बघ तुझ्या ताईचे लग्नाला यायचं कालच मुक्काम हलो खय होतो आता तात्काळची तिकिटा काढूची म्हणजे जास्तीचे पैसे देऊचे लागतले गो जाशीत थंय तुका पैसे दिसतात काय गो अगो त्या पोराच्या मनाचा विचार कर जरा माझ्या तण्याचा क्लास चुकलो सगळं दिवस मेलो फुकट गेलो बोलणी पण फिसकाटली अगो पोरीचा लग्नाचा वय निघून चालला त्याचं कायच वाटलं नाही काय गो तुका म्हणणं काय असा तुमचा हा म्हणणं काय असा
मी खोटा बोलू मी ओ तुमच्या ड्युटीशी कोणी एक सोयरीक करूक बघणार नाही त्या मी काय करू निलिमा तुम्ही घबरावा प्रत्येक वेळी ह्यो मुद्दो आडवो येताना म्हणून बोलणी फिसकटत आता घडी एका आणि ठेवा तू घेतलास काय ते सगळा फोन घेतलंस प्रेरणाताई प्रेरणा तू बरी आहेस ना? नाही नाहीये बरी माका ना खूप कंटाळा आलाय आता सतत चेहऱ्यावर स्माइल ठेवून वेगवेगळ्या आई वडिलांसमोर चहाचा ट्रे नेऊन देण्याचा काहीतरी होता आणि लग्न फिसकटता मग काय मीच स्वतःची समजूत काढते मीच सांत्वन करताय स्वतःचे मीच मनाची उभारी धरताय मायच चेहऱ्यावर स्माइल आणि हातात चहाचा ट्रे आता नाही माका आता लग्न करूचोच नाही प्रेरणाताई तुम्हाला एक सुचवू काय तुम्ही ना काही दिवस तुमच्या गावाला जा तिथे 4 दिवस राहिलात ना तर समजा काही ठीक होईल बघा बरं वाटेल तुम्हाला गो काय गरज नाही गावाकडे येऊची कळला ना आता बापसाच्या आजारपणात पगारी सुट्टे संपले तुझे आता साहेब तुझे पैसे कापतले महिन्याचा खर्च भागताना ना माझ्या नाकी नऊ येतले त्याका गावक रावाक सांगतस गावाक रावान त्याका आराम करची सवय लागली ना तर आमका उपाशी मराची वेळ येतली गो तुमका सगळ्यांका मी सांगून ठेवतोय या असला काहीतरी फालतूच्या डॉक्सक्यात भरवू नकास हा कळला निघतो गो आम्ही चला हो प्रेरणा काळजी घे पोरा सावर स्वतः हे ठेव तुका काळजी घे बाय येत ताडे चल येते गो प्रेरणा उद्यापासून ऑफिसात जा समजलं ना रडात आपल्या सारख्यांची पोटा भरणत नाही गो हा गो 500 असत रिक्षाक लागतले देशीत कमी पडतील गो घेते हा मी काय सांगितलं तर लक्षात ठेव हा चला ओ खुश गेले राव एकदाचे
सकाळपासून किती एक्साइटेड होती. आता तर मला तिचा चेहरा पण बघवत नाहीये. देव इतक्या चांगल्या मुलीला अशी शिक्षा का देतो? सॉरी, पण शिक्षा देव नाही, ती स्वतःला देते. म्हणजे काय? तिने काय स्वतःचं लग्न स्वतः मोडलं? नाही, लग्न तिने स्वतः नाही मोडलं, पण आई वडिलांना डोक्यावर तिनेच बसवलंय ना, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत हे सगळे. ती स्वतः कमावतीये, एवढी शिकलीये, तर तिच्या पैशाचं काय करायचं हा डिसिजन तिचा असला पाहिजे ना. हे तू बोलतेस तिच्या? नाही, डोंट गेट मी रॉंग. म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की मुलीचा संसारच तिच्यासाठी सर्व काही असतो, असं म्हणत नाहीये मी. फक्त ती स्वतः कमावतीये, तिचे स्वतःचे पैसे आहेत, तर त्या पैशांचं काय करायचं हा डिसिजन तिचा असला पाहिजे ना. मला पण बरोबर वाटतं हिचं. मला पण वाटतं की प्रेरणाने तिने कमवलेले पैसे लग्नानंतर स्वतःच्या संसारासाठी खर्च करावे. कारण संसार दोघांचा असतो ग, तो दोघांनी उभारला पाहिजे ना. मग तिच्या आई वडिलांचं काय? त्यांना कोणी बघायचं? म्हणून तुम्ही मुलीला वाढवून मोठं करता, इंडिपेंडेंट करता का? तिचा पुढे यूज करण्यासाठी, तिच्याकडनं पुढे पैसे काढता येतील म्हणून? त्याच्यात काय बोलताय तुम्ही? पहिली गोष्ट जरा हळू बोला, आणि दुसरं म्हणजे प्रेरणा त्यांच्या घरी दुसरं कोणी कमवणार नाहीये ना, मग त्या तरी काय करतील? मग हे आधीपासून माहित नव्हतं का तिच्या आई वडिलांना? का नाही त्यांनी आधीपासूनच म्हातारपणीसाठीची सेव्हिंग केली? आणि तिची ती आई एवढं वाचा वाचा तोंड चालवते. अहो बरोबरच आहे, त्याच्यापेक्षा पटापट हातपाय चालवले ना, 4 पैसे तरी मिळतील घरात. मोठेपणी आपल्या मुलीवर ओझं होण्यात काय पॉइंट आहे? त्याच्यातही हो, आपले आई वडील काय आपल्यावर ओझ असतात का? वकील, हे असे डायलॉग आहेत ना, फक्त फिल्म मध्ये छान वाटतात बरं का, खऱ्या आयुष्यात नाही. आपण सगळेच बघतोय प्रेरणाचं काय होतंय ते. त्याच्यातही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही लहानपणी आपल्या आई वडिलांनी जेव्हा आपल्याला सांभाळलं तेव्हा त्यांना आपण ओझं वाटलो का? नाही ना. मग प्रेरणाताईंना त्यांच्या पायावर त्यांच्या आई वडिलांनी उभं केलंय. मग आता जर का त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी सांभाळलं तर काय बिघडलं त्यात? कर्तव्य आहे ना ते त्यांचं. कर्तव्याच्या गोष्टी तू नको करूस बाळा. नाही, बायको म्हणून तुझं काय कर्तव्य आहे आणि तू ते किती निभावतेस हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आहेस का नवऱ्याजवळ तुझ्या? हा, तोच भरतो ना तुझी फी, तोच पाठवतो ना तुला पैसे. स्वतःची स्वतः एक दमडी तरी कमवतेस का? आहे एवढी अक्कल? कर्तव्याच्या गोष्टी करते. तेज तू काय बोलते ग? काय चुकीचं बोलले मी? हा, बरोबरच बोलले. मला तुझं हे म्हणणं काही पटलं नाही. प्रेरणा तिच्या लग्नानंतर तिच्या आई बाबांना कोण सांभाळणार आहे? अरे मग झेपत नसेल तर का मुलांना जन्माला घालायचं? मुलांना का जन्माला घालायचं म्हणजे? म्हणजे जर माहिती आहे की आपली ऐपत नाहीये मुलांना सांभाळण्याची, तर जन्माला का घालायचं? अगं काय मुद्दा होता, कुठून कुठे पोहोचलीस तू? नाही, बरोबरच आहे. ज्या विषयावरती बोलतेय ना त्या विषयावर तिने ऍटलीस्ट ठाम तरी असलं पाहिजे. स्वतः करते का ते? हा, इथे फोन करावा लागेल. मन्या, अरे अजून 2:30 का बसला तू? काकूकडे जेवायला जायचंय, बोलवलंय तिने जेवायला घरी. तयार होय पटकन. अरे संगी गेली, मनीषा गेली, आई पप्पा भी गेले, तू भी तयार हो जाय पटकन. मला नाही जमणार, तू हो पुढे, मला काम आहे. आत्ता एवढ्या रात्री? अरे शिफ्ट संपली ना तुझी? एका कंपनीत जायचंय, जनरेटरचं काम आहे. आत्ता? हां, कंपनी बंद झाल्यावरच करायचं ना ते काम. अरे मन्या, पण एवढं काम करायची काय गरज आहे? आणि हे का बाई राहिला तू जाहिराती पेपरमध्ये? खर्च वाढलाय दादा. वल्लरीच्या कॉलेजची फी, जागेचं भाडं, प्रवास खर्च, जास्त मेहनत तर घ्यावी लागेल ना. म्हणून कुठे पार्ट टाइम जॉब आहे का ते बघतोय. हां, बळीराम पेठ इलेक्ट्रिशियनची गरज. मन्या, अरे आजकाल बायका कमवून नवऱ्याला हातभारलाही राहिल्या, आणि ते वल्लरी तुलेच पिळी राहिली. आधीच तू एवढं काम करी राहिला,
त्यात अजून नवीन काम शोधतो बी आहे. म्हण्या एवढं नाही करत रे कोणी. वल्लरी वकील झाल्यावर कमवून ना, तेव्हा लावाल आमच्या संसाराला हातभार. पण म्हण्या पैसे कमावून ती तुलेच देईल याची खात्री आहे का तुले? दादा काय आहे की वल्लरी आता कशी वागते, भविष्यात कशी वागल, हा सोडून दुसरा विषयच नाही आपल्या घरात. म्हण्या अरे आम्ही तुया भल्याचं बोली राहिलो, तुला आता नाही समजणार. मला वाद नको. होपलेस. चला बंद करायचं सगळं. अगं ए आवरा. काय सरबरली का काय ग सकाळ सकाळ? इस्त्री करते ना मी, दिसत नाही का? असू दे. बटन्स का बंद केले सगळे? काय करताय? अहो राणी साहेब चला वा बाजूला वा. फ्रीज ना आता बंद पण करायचा असतो. अगं काय प्रॉब्लेम आहे ग सकाळ सकाळ? थांब अजिबात लावायचं नाही. हा बरं नाही का यांना? काय सकाळ सकाळ झटका बिटका बसला का काय तुला? झटका? हो विजेचा झटका. हा नाही तुम्ही ही जी दिवाळी चालवली आहे ना, त्यामुळे एक दिवस आपलं दिवाळी निघणार आहे नक्की. हे बिल बघा. अगं आला असेल एक दिवस जास्तीचं बिल, एवढं काय त्यात? हे तू लावणार मला हे अजिबात लावायचं नाही श्वेता. काय झालं? काय म्हणालीस तू? जास्तीचं बिल गेस कर किती आलं असेल बिल? 4000. नाही 6000. सिरियसली 6000? 10000. 10,000. काय बोलताय? सौ वल्लरी मनोज भामरे, तुम्हाला काय वाटतं सांगा किती आलं असेल बिल लाईटचं? श्वेताताई, मला यातलं काय बी कळत नाही. मी विजेचं बिल कधी भरलं नाही आजवर. अरे विषयच नाही ना राव, पैशाची किंमतच नाही तुला. तुला कसं कळणार? ही इथे आल्यापासून बघते मी, पंखे लाईट सगळं चालू ठेवून नुसते फिरत असते इकडे तिकडे. नाही हो त्याच्याताई, मी नेहमी सगळं बंद करते. कधी कधी राहतं माझ्याकडनं, पण कधी कधी. अगं काय नेहमी बंद करतेस? मी सतत तो मिक्सरचा आवाज ऐकते, सतत काय ना काय बनवतस का. कधी चटणी, कधी वाटप, कधी ह्याव कधी द्याव. अगं काय चिडचिड करतेस ग? सांग की पटकन किती आलंय? बघायचंय? घे बघ, स्वतः बघ. 70,000. येस. काय? चक गावात खरंच की 70,000 आले. आणि ना गंमत माहितीये का तुला? हे 70,000 बिल ना पहिल्यांदा आलंय. हिच्यामुळेच झालंय. नाही मला माहिती नाही, हिनीच काहीतरी सुरू ठेवलं असेल घरातलं आणि म्हणून एवढं बिल आलेलं आहे. नाही हो त्याच्याताई, मी काय पण नाही केलं. मला खरंच नाही माहित. हे बघ वल्लरी इथे आल्यानंतरचं पहिलं बिल आहे, त्यामुळे हे बिल तीच भरणार. कळलं? मी कुठून आणणार एवढे पैसे? माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे त्याच्यात. आणि तसंही तुझ्या नवऱ्याकडनं तू पैसे घेतेस ना प्रत्येक गोष्टीसाठी, तोच करतो ना तुझा खर्च. सांग त्याला की बाबा माझा यावेळेस 70,000 खर्च आलेला आहे, प्लीज मला तेवढे पैसे दे. नाही काय ना, इतकी वर्ष आम्ही इथे राहतोय, 70,000 बिल कधीच आलं नव्हतं. तू आल्यानंतर आलंय, त्यामुळे हे बिल हीच भरणार. माझ्याकडे खरंच नाही. मी काय करणार आहो? तेजा, अगं काय विडी आहे का ग? किती चिडचिड करतीस? तिच्या एकटीमुळे एवढं बिल यायला ती काय फॅक्टरी चालवते या घरात? ते बिल चुकून आलंय तसं. आपण बोलू ना त्या इलेक्ट्रिसिटी वाल्यांशी. बोलू? नाही, आता बोलून काही होणार नाहीये. आता ना राडाच घालावा लागणार आहे. अगं
गुड मॉर्निंग. हां गुड मॉर्निंग. आज इथे माझ्या समीर, मला माहित होतं तुम्ही थोडासा विचार केलात ना की मी जे काही म्हणत होते ते तुम्हाला पटेल नक्की, पण आपण थोडंसं बोलूया का जे काही झालंय त्याबद्दल? नाही, आई बाबांशी मी पुन्हा एकदा. मला एक प्रिंट हवी आहे. मी कमांड दिली आहे, मला प्लीज काढून दे ना. प्रिंट? प्रिंट आली आहे.